जळगाव जामोद तालुक्यातील निमकराड शिवारात अवैध गौण खनिज उत्खनन सर्रासपणे सुरू असून याला आळा घालण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर 21 फेब्रुवारीपासून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। निमकराड शेत शिवारातून गिट्टी, मुरुम व पूर्णा नदी पात्रातील रेती अवैधपणे विनापरवाना वाहतूक बंद करून संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर स्थानिक ग्रामस्थांनी 2 दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे। जळगाव जामोद तालुक्यात अनेक वर्षापासून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांचा दबदबा आहे। या अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या माफियांच्या डोक्यावर मोठ्या नेत्यांचा हात असल्याने व महसूल विभागाचे काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक सुद्धा या कामामध्ये सक्रिय असल्यामुळे महसूल विभागाचे कर्मचारी अवैधरित्या चालू असलेला गौण खनिज उत्खनन व वाळू माफियांकडे लक्ष देत नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। तर ज्यांच्यावर कोणत्याही नेत्यांचा वरदस्त नाही अशा गरीब लोकांना वेळोवेळी विभागाचे कर्मचारी, तहसीलदार, पटवारी व मंडळ अधिकारी हे कार्यवाही करून वरच्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यवाही दाखवत असल्याचे आंदोलनकर्त्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली असून या संदर्भात तात्काळ कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, जळगाव। आज तुम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे, त्याच्या मागचं नेमकं कारण काय? माझं म्हणणं जे आहे, निमकराड शिवारात आणि तालुक्यात जे गौण खनिजाची तस्करी होत आहे अवैधरित्या, ते थांबली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। पण याच्या अगोदर तुम्ही काही तक्रार वगैरे केली होती का? हा, या अगोदर बऱ्याचदा मी इथल्या ज्या तहसीलदार मॅडम आहे यांना तोंडी कंप्लेंट केल्या, लेखी कंप्लेंटा केल्या। 2 वर्षापासून मी खूप प्रयत्न करून राहिलो, परंतु मॅडमनं कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। बरं, हे रेती तस्करी किंवा गौण खनिजची तस्करी हे कुठून चालू आहे? हे संपूर्ण तालुक्यातून आहे आणि पूर्ण परिसरातून जास्त प्रमाणात, आणि ज्या ठिकाणी जिगाव धरणाचं काम चालू आहे ते क्षेत्र म्हणजे निमकराड शिवार आहे आणि त्या शिवारामधून गिट्टी, मुरुम, माती आणि वाळू अशी सर्व प्रकारची तस्करी होत आहे। कोण करते हे तस्करी? हे तस्करी आता जे काही कोणी असतील ते काय त्याला काय म्हणता येईल, ते माती ते करतात। बरं, याच्या अगोदर काही कारवाई झाली का तुमच्या क्षेत्रामध्ये? आमच्या क्षेत्रात कुठलीच कारवाई झालेली नाही। पण तिथं पटवारी असेल तर पटवारी कोण आहेत तिथं? तिथं पटवारी अगोदरची होता इकडे आणि आता आहे तो जावरे म्हणून। मग ते कारवाई करत नाही का त्यांच्यावर? आता ते करत नाही म्हणून मला हे उपोषणाला बसावं लागलं। बरं, म्हणजे तुम्ही आता उपोषण कधी सोडणार? समजा आता माझं जे म्हणणं आहे ते त्या म्हणजे माफियांवरती कारवाई होऊन हे बंद झालं पाहिजे, त्यावेळेस मी उपोषण सोडणार आहे। मग अनशन तुमचा हा अन्नत्याग अनशन आहे की कसं काय? माझं अन्नत्याग आहे, आमरण जे उपोषण आहे माझं अन्नत्याग आहे, अन्न घेणे नाही। किती दिवस झाले तुम्हाला उपोषण करता? आज हा 2रा दिवस आहे। बरं, कोणी आला होता का भेटायला? हा, इथले ठाणेदार आले होते आणि इथले नायब तहसीलदार आले होते। काय झाली मग चर्चा? त्यांनी नायब तहसीलदार मग तुम्ही उपोषण सोडा म्हटलं। माझं म्हणणं जे आहे ते पूर्ण मान्य झाल्याशिवाय मी काय उपोषण सोडणार? त्यांनी कारवाई करा आणि बंद करा हे सर्व धंदे तालुक्यातले।